सोलापूर शहर परिसरात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत। सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी झालेली नाही। पहिली घटना एमआयडीसी परिसरातील आहे। आज दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी भोपती सामरेड्डी यांच्या कारखान्याशेजारील ओपन जागेवर टाकलेल्या कचऱ्याला आग लागली। घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन केंद्रातील वाहन तात्काळ घटनास्थळी रवाना झाले। प्रभारी केंद्र अधिकारी गौतम आव्हाड, फायरमन तानाजी सोनवणे, फायरमन करण राजपूत आणि वाहन चालक यशवंत सलगर यांच्या टीमने त्वरित कारवाई करून एका गाडीने पाणी मारत आग पूर्णपणे विझवली। या घटनेबाबत कारखानदारांनी रॉ मटेरियल ओपन जागेवर टाकू नये आणि शेजारील कारखानदारांना काळजी घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। अशा दुर्लक्षामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता वाढते। दुसरी घटना आज दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी 8 वाजण्याच्या सुमारास होडगी रोडवरील शंकरनगर परिसरात घडली। येथील एका दुकानात आग लागली। आगीने काही वेळातच विक्राळ रूप धारण केले। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुकानातील सर्व साहित्य आणि मालमत्ता पूर्णपणे जळून खाक झाली। माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली। आग लागताच परिसरात घबराट पसरली होती आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। पोलीस आणि अग्निशमन दलाकडून अधिक तपास सुरू आहे। अशा घटनांपासून बचावासाठी नागरिकांनी इलेक्ट्रिकल वायरिंग आणि उपकरणांची नियमित तपासणी करावी, असे आवाहन अग्निशमन दलाने केले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an